नमस्कार मंडळी. तर आज आपण जत्रेनिमित्त गावी जातो आहे. गावी थोडा थोडा पाऊस लागतो आहे, जर बघू शकता तुम्ही. आपण सकाळी जनशताब्दी पकडलेली आणि ती बरोबर 1:30 वाजता आपल्याला सावंतवाडीला पोहोचवते. बऱ्यापैकी आम्ही सावंतवाडीला पोहोचलो. 6 तारीखला बऱ्याच जत्रा असल्या कारणाने सावंतवाडी स्टेशनवरती भरपूर गर्दी होती. जत्रेनिमित्त आपल्या गावातील बरेच जण जनशताब्दीनेच आलेले, त्यामुळे आम्ही टेम्पोच बुक केला आणि त्यानेच गावापर्यंत प्रवास निश्चित केला. कुठे चालली जत्रेला? किती जण ही माझी बहीण आहे, छान बोलते म्हणून तिला म्हटलं तूच व्लॉगिंग कर. 2 वाजेपर्यंत आम्ही गावात पोहोचलो. सांग आता काय कुठे पोहोचलो जत्रेला आलोय. भक्तीच्या मामाच्या गावी पोहोचलो. जत्रेला आलोय. बाजूला खाली वाग खाली वाग. 5 तारीखला म्हणजे आम्ही पोचलो त्याच दिवशी सातेरीची जत्रा असते आणि तिथे दीपोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गावकरी मंडळी मंदिरात एकत्र जमा झाली. मंदिराच्या आवारात जो दीपस्तंभ आहे त्या दीपस्तंभावर दीपोत्सव साजरा केला जातो, म्हणजे दिव्यांची आरास केली जाते. संपूर्ण गाव हा दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात जमला होता. गावातील एकोप्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध तुम्हाला या दरम्यान पाहावयास मिळते. आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती या अशाच प्रकारे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात. दीपस्तंभाची रितसर पूजा केली जाते. नंतर मंदिराच्या आवारातील देवस्थानांना एक प्रदक्षिणा घातली जाते आणि त्याचबरोबर आरती केली जाते. हा असतो प्रदक्षिणेचा शेवटचा टप्पा. नंतर मंदिरात येऊन सातेरी देवीची आरती केली जाते. आरती झाल्यावर प्रसाद वाटण्यात येतो आणि परत सातेरी देवीचा मुखटा घेऊन हिरेश्वर मंदिरात जाण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपल्या मामाच्या गावी जायला निघतो. वाटेत घोडेमोड देवस्थान लागते, आपण तिकडे केळी ठेवतो. आपल्या मामाच्या गावी म्हणजेच माणगावला देवी यक्षिणी मंदिर येथे सुद्धा जरा असते, त्यामुळे आपण तिथे ओटी भरण्यास जातो. छान असं पुरातन यक्षिणी देवी मंदिर आहे. नंतर आपण टेंबे स्वामी मठात टेंबे स्वामींचे दर्शन घेतो. नंतर आम्ही माणगावचं सुप्रसिद्ध दत्त मंदिर याच भेट घेतो. दत्त मंदिरात आपण नारळ व केळी ठेवतो. स्वामी महाराज असताना भूत पेत पिशाच बाजा असलेले भक्त धूप घातला की या खांबांना पकडून ठेवत. मग महाराज या पिशाच्या बाजी त्यांना उपासना सांगत आणि त्यांची पिशाच्या बाजीतून मुक्तता करत. थोडा वेळ आम्ही मंदिरातच नामस्मरण केले. अजून एक मंदिरात आम्ही भेट दिली. अतिशय सुंदर स्थापत्य कला असलेले हे मंदिर आहे आणि दत्त मंदिरच्या बाजूलाच हे मंदिर आहे. नंतर इथून आपण मामाच्या घरी जायला निघालो. मामाच्या इथे अशी भरपूर लिंब लागलेली होती लिंबाच्या झाडाला. आम्ही सांगितलं घे. आम्ही एक टोपलीवर लिंबू तरी काढली.